नमस्कार मंडळी, निद्रा क्रिएशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवूया एकदम सोपी गावरान आणि घरगुती मुळ्याची चटणी. यासाठी लागणार आहे आपल्याला तडका, ताजं साहित्य आणि मिळणार आहे भरपूर चव. चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य. इथे मी घेतलेले आहे 3 मुळे, कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. आणि यासोबत वापरणार आहे दही, थोडीशी साखर आणि तडक्यासाठी जिरा, मोहरी आणि थोडंसं तेल. चला तर मग सुरू करूया आजच्या या मुळा स्पेशल रेसिपीला. तर इथे मी सर्वप्रथम मुळा स्वच्छपणाने धुवून त्याला सोलून घेणार आहे. मुळा सोलून झाल्यावर लगेच त्याला किसून पण घ्यायचा आहे. तर मंडळी, मुळ्याचा आपण रोजच्या आहारात सलाद म्हणून वापर करतो, पण त्याचे काही आपल्या शरीराला जबरदस्त फायदे पण आहेत. चला आता जाणून घेऊया काही अशाच जबरदस्त फायद्याबद्दल. रोजच्या आहारात मुळ्याचा समावेश केल्यामुळे आपले पाचन सुधारते. मुळ्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज आणि जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे आपले वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. मुळ्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट त्वचेची चमक वाढवतात आणि त्वचेतील सूज कमी करण्यास मदत करतात. मुळा आपल्या रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवतो आणि इम्युनिटी वाढवण्यासाठीही उपयोगी ठरतो. तर मंडळी, ही होती काही मुळ्यापासून आपल्या शरीराला होणारी फायदे. तर इथे मुळा किसून झाला आहे. मुळा किसल्यावर पाणी सोडतो. तर इथे हलक्या हाताने मुळ्याचा किस दाबून त्याचं पाणी काढून घेऊया. पाणी काढल्यामुळे चटणी पानचट होत नाही आणि मुळ्याचा क्रंचही राहतो. ताजा पांढरा मुळा असेल तर चटणीत हलकी गोडसर चव आणि छान सुगंध येतो. तर मंडळी, इथे मुळ्याच्या चटणीची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये ॲड करणार आहे 1 चिरलेला कांदा, सोबतच चिरलेला टोमॅटो, अर्धा वाटी दही. दही घातल्यामुळे चटणीची चव सौम्य आणि क्रीमी बनते. मुळ्याचा उग्रवास कमी होतो आणि टेक्स्चर स्मूथ आणि छान ताजं होतं. सोबतच थोडं मीठ आणि साखर पण ॲड करून घेणार आहे. साखरेमुळे चटणीच्या आंबट तिखट चवीला बॅलन्स मिळतो. चला तर मंडळी, मग आता करूया आपल्या चटणीचा स्टार स्टेप्स म्हणजे खमंग तडका. तडक्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात मोहरी ॲड करून घेणार आहोत. मोहरी तडतडली की लगेच जिरे ॲड करून घ्यायचे आहे. सोबतच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता. हा गरमागरम तडका लगेचच मुळ्याच्या मिश्रणावर घालून मिसळून घेऊया. तडका घातल्यावर सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. तर मंडळी, अशी आपली झणझणीत, ताजी आणि एकदम परफेक्ट मुळ्याची तडका चटणी तयार झाली आहे. ही चटणी आपण जेवणासोबत साईड डिश म्हणून तोंडी लावायला किंवा पराठ्यासोबत पण खाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.